हो, रस्त्याची साईज बघा बाई. हा मला काय बोलतो, थँक्यू यार. मुंबई आहे 102, JNPT 146. पालघरमध्ये एंट्री मारताना सुद्धा तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत. आरामात 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 आरामात. ऑब्विसली या रोडवर बाईक अलाउ नसणार आहेत. जोपर्यंत रस्ता आहे तोपर्यंत आपण जाऊयात. हो, स्पीड कमी करा, स्पीड कमी करा. ते ब्रिजवर जायचं होतं, रस्ता कुठून आहे? आईला रस्ता बंद वाटतं इकडनं. हॅलो, कसे आहेत तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला हवं. आता वाजलेत 4:55 झालेत आणि मी आता जस्ट घरातून बाहेर निघतोय. कुठे जातो राईडसाठी काही डिसाईड केलं नाही, कुठे जाणार काही माहिती नाही. मी विचार करतो की मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे बनतोय, त्या ब्रिजवर परमिशन देतात की बघूयात. जर त्या ब्रिजवर परमिशन दिलं तर नक्कीच त्या ब्रिज तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत कुठपर्यंत आहे आणि कुठून चालू होतं आणि कुठपर्यंत एंड होतोय. जाऊन तिकडे बघूयात. तर डायरेक्टली तुम्हाला मोठ्या ब्लॉगमध्ये भेटतोय. तर चला लेट्स गो. आपण आजचा आपला प्रवास चालू करूयात. आता टाईम झाले 5:10 झालेत. सेल्फ स्टार्ट मारूयात. गणपती बाप्पा मोरया. आता आपण कुठपर्यंत जातील, कुठे जातील काहीच आयडिया नाही. मी जस्ट आता जिकडे रोड असेल तिकडे जायचा प्रयत्न करणार आहे. आणि मेन तरी मला टार्गेट आहे की त्या मला ब्रिजवर जायला भेटायला पाहिजे. त्या ब्रिजवर जायला भेटलं ना मला तर मजा येईल. कारण की अजूनपर्यंत त्या ब्रिजवर कोणी गेलो नाही आहेत. मला त्या ब्रिजवर जायचं आहे. आय होप की ते मी त्या ब्रिजवर जाईल. परमिशन रस्ता कुठून असेल ते पण माहिती नाही, कारण की काल मी बघितलं होतं ना तिकडे सर्व रस्त्यावर माती टाकलेत. चला बाबा फटाफट. थांब थांब. ते रिक्षावाले पण असे जबरदस्त घुसतात ना. आणि हे बघा पालघरमध्ये CNGसाठी लाईन. हे सर राऊंड म्हणजे इकडे जो लास्टला उभं असेल त्याच्या कमीत कमी 1 तास जाणार आहे. म्हणून जर CNG भरायचं असेल ना डायरेक्टली बोईसरला जायचं. बोईसरला मस्त फटाफट होतात आणि ते ऑनलाईनसुद्धा आहे. म्हणजे डायरेक्टली ऑनलाईन म्हटलं की डायरेक्टली पाईप कनेक्शन नाही. इथे कसं ते गाडी येणार, मग त्या टँकमध्ये बनणार आणि मग ते CNG आपल्या गाडीमध्ये टाकणार. तोपर्यंत त्या गाडीमध्ये त्या CNGमध्ये प्रेशरसुद्धा भेटत नाही तेवढं जास्त. आणि बोईसरला गेल्यावर कमीत कमी 200-220 प्रेशर भेटतो. हो जाऊ दे. कुठे जाऊ इकडे वाईट. आता माझ्यासोबत कोण नाही आहे, मी एकटाच आहे. म्हणून मी मस्त असं इझिली गाडी चालवतोय. भरपूर टायमानंतर मी एकटा चालवू लागला. जेव्हापासून गाडी घेतली तेव्हापासून पवनू माझ्यासोबत कंटिन्यू राईड करतोय. आज मी एकटाच निघालो आहे. आता गाडीचे किलोमीटर झाले 293 किलोमीटर झालं आहे. आणि पेट्रोलची तर कांडी दोन दांडी आहेत. म्हणून काय पेट्रोल टाकायची गरज लागणार नाही आपल्याला. वाटलंच कुठे जास्त फिरलो आपण तर टाकूयात, आणि एवढं काय होणार नाही आहे. चला आता घाट चालू झालेत आणि पुन्हा आपलं घाट आले म्हणजे की आपले फेवरेट टर्न आलेच कॉर्नरिंग. तर ते मस्त कॉर्नरिंग करत जावं. हो चलो चलो फटाफट. आई आपल्याला त्या ब्रिजवर जायची. चल चल चल. बघा वाघोबाचा जो घाट आहे तुम्हाला तर प्रत्येक ब्लॉकमध्ये बघायला भेटणार आहे. तर मी राईडला जेव्हा निघेल तेव्हा तुम्हाला या ब्लॉकमध्ये वाघोबाचा घाट दिसणार आहे. कारण की मला हायवेला जायचं आहे तर म्हटलं की हा घाट क्रॉस करूनच जावं लागणार हायवेला. त्याशिवाय मला कोणतंच ऑप्शन नाही आहे. हो 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 कॉर्नरिंग. हो भाई मस्त. फक्त याचा एक्सिलेटर खेचायचं फक्त. मस्त गाडी पळते. ओ लाल परी हे तर आपली फेवरेट आहे. वाह 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 वाह. शी गाण वासाला काहीतरी मिळालं असं वाटतं तिकडे. आता घाट उतरायला चालू करतोय. घाट चढला आता व्यवस्थितपणे. आता उतरूयात. उतरताना पण मजा येते. हो आणि ते माकडं खूप आहेत. हे बघा भरपूर माकडं आहेत. आणि इकडे तुम्ही जर काय घेऊन येत असाल ना तर सांभाळून घेऊन येता. फुल पिशवी वगैरे खेचतात ते लोक माकडं. तर हे बघा किती माकडं आहेत. आरामात मध्ये येऊ नका रे. हे बघा आता हा जो समोर ब्रिज दिसतो ना त्या ब्रिजवर आपल्याला जायचं आहे. आता त्या ब्रिजवर कसं जाता येईल, कुठून रस्ता असेल, कोणाला काय परमिशन घ्यावी लागेल की नाही काही माहिती नाही मला. फक्त त्या ब्रिजवर मला फोटो काढायचा आहे किंवा एक छोटीशी व्हिडिओ काढायचा आहे.
पब्लिक तर गेले आहेत तिकडे, मुलं दिसत गेलेली. तर कसं जाता येईल माहिती नाही मला. रस्ता कुठून आहे तेच माहिती नाही. ते रस्ता बघायला लागेल, रस्ता कुठून आहे तो. हा रस्ता आहे की कोणता रस्ता आहे माहिती नाही. दादा जाऊ ब्रिजवर जायचं. कुठे जायचा रस्ता? वरती जायचं. वरती रस्ता कुठून आहे? ते ब्रिजवर जायचं होतं. रस्ता कुठून आहे? बंद आहे. कुठं जाणार? इथे पण बंद टाकलं आहे. सर्व काही गोष्टी आहेत ते मागे टाकलं आहे, बंद केलं आहे. त्या मुलांना विचारलं पाहिजे की त्या ब्रिजवर गेलेत कसं. ते कडनं असेल कुठं ना कुठं रस्ता तो असेलच गॅरंटेड. बघूयात. मी तर चेकच करणार आहे. तो जायचंच आहे मला त्या ब्रिजवर काही करून. इकडनं आहे का? इकडनं नाही. इथनं पण रस्ता बंद केला आहे. इथनं जाऊ शकतो का त्याच्यात? इथनं बघूया, जाऊयात. दिलं जाऊन एक लहानशी छोटीशी व्हिडिओ काढत. कोणी तर नाही तिकडे अडवाला तर. आय होप मला त्या ब्रिजवर जाता येईल. गेला तर बेस्ट. स्पीड ब्रेकर नाही खड्ड्यात. वा हो 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 चढलो ब्रिजवर. काय नाही. वा सूर्य बघा कसला भारी वाटतोय. यस. आईला रस्ता बंद आहे वाटतं इकडनं. रस्ता बंद आहे. नाही वाव व्हेरी गुड. हो 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 सूर्य बघा. 1 2 3 4 8 लेनचा हायवे आहे. काय मजा ना गाडी पडवायला याच्यावर. खतरनाक म्हणजे एकदम खतरनाक बनलंय. हो स्पीड कमी करा. आपल्याला जास्त गाडी खेचायची नाही माहीत. ओ हो हो रस्त्याची साईज बघा बाई. खतरनाक म्हणजे एकदम खतरनाक रोड आहे. वा मजा आली. हा रस्ता पॉवरफुल बनवला आहे आणि सुपर रस्त्याची कंडिशन एकदम भारी आहे. विश्राम और सेवा क्षेत्र खतरनाक. अजून मला चालू झालं नाही. भिवंडी मुंबई JNPT मुंबई आहे 102, JNPT आहे 146. आता इकडे युटर्न कुठे आहे मला माहिती नाही. युटर्न घेऊन मला त्याचा एक फोटो घ्यायचा आहे बाईकसोबत. आता कुठनं युटर्न येईल बघूयात. बस झाला. मला यायचं होतं तिकडे आलो मी. एक व्हिडिओ भेटायला पाहिजे मला इंस्टाग्राम स्टोरीसाठी. मस्त पोरं बसलेत निवांतपणे. हे आजूबाजूचे गाव आहेत त्यातली तिकडची मुलं असतील हे. चल लेफ्ट मारून साईडला जावा. हा बघा हा रस्ता पुढपर्यंत आहे. गाडी नाही खिचते ना यार. या गाडी इकडनं या रोडला गाडी खिचायला एवढी मजा येईल ना. पण नाही आपलं फर्स्ट सर्व्हिस अजूनपर्यंत झाली नाही आहे. आपल्या गाडी जास्त वेळ टिकायची आहे म्हणून आपण 70च्या वरती नाही जाता येणार. गाडी या 70च्या वरती आपण नाही जायचं. जेव्हा फर्स्ट सर्व्हिस येईल ना तेव्हा या रोडला येऊयात आणि तेव्हा मस्त प्रॉपर गाडी खिचू आपण. दादा एक फोटो काढशील माझा प्लीज. हे बघा दादा मस्त माझे फोटो काढतात. थँक्यू आहे दादा. मस्त शांतता आहे ब्रिजवर. शांतपणे तुम्ही बसू शकता. इथे काय बोलत नाही का कोणी ब्रिजवर आल्यावर? म्हणजे पोलीस वगैरे असं काय कोण नाही ना? अरे व्हिडिओ काढतोय. थँक्यू बाई. दादाला फोटो काढा दिला पण दादा व्हिडिओ काढतोय माझी. थँक्यू. टॅटू आहे भारी काढलाय रे. कुठे काढलाय? म्हणून हा रे दादा पालघरचाच होतो मी. हा मला काय बोलतो. थँक्यू यार. ते म्हटलं भरपूर टाइम जातोय का ना म्हटलं हा ब्रिज बघूयात जाऊयात राऊंड मारून यात. अरे मस्त होतं पहिला. मी पण पालघरहून निघालो ना तर मस्त होतं. पण पालघरला भरपूर पाऊस होता. पाऊस तर दुपारून भरपूर होता. रोके तुझे कोई क्यों भला. काय ब्रिज आहे यार. काय रोड बनवला यार. खतरनाक म्हणजे 8 लेन रोड आहे. जेव्हा तो हा कम्प्लीट होईल मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे तेव्हा तर फुल मजा येणार आहे या रोडवर. आणि ऑब्विसली या रोडवर बाईक अलाउ नसणार आहेत. फक्त कार आणि
मोठे मोठे ट्रकसुद्धा अलाउड नसतील असं मला तरी वाटतंय, आणि बाईक तर नसतीलच असं माझ्या माहितीनुसार. आणि हा बघा रोड बघा, कसला मोठा रोड आहे यार, खतरनाक. आणि बाईक बघा, आपण थोडं लेट आले. सनसेट झाला नाही आहे, ढग आहेत, क्लाउड आहेत, त्याच्या मागे हा सूर्य लपला गेला आहे, पण भारी वाटते. त्यामध्ये गाडी आपल्या हो एक नंबर, खूपच मस्त. वा मस्त वेदर बनला, एकदम खतरनाक. आता बघूयात ना रस्ता कुठपर्यंत चालू आहे, तोपर्यंत जाऊयात आणि मग तिकडनं पुन्हा येताना U-टर्न मारून निघू आपण. त्यानं मुलांना विचारलं का इथे काय प्रॉब्लेम आहे का पोलिसांचा वगैरे, ते म्हटलं की काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही फिरू शकतात, स्टार्टिंगला यायचे पण आता कोणी येत नाही आहे, तर ठीक आहे ना, आपण थोडा राऊंड मारू आणि मग निघू परत. इथले आजूबाजूची गावं आहेत ना, त्यातली सर्व मुलं इथे ब्रिजवर येऊन टाईमपास करतात, मस्त बसतात. काही फॅमिलीसुद्धा आहेत, कार आहेत, बाईक आहेत, भरपूर लोक येऊन ब्रिजवर बसलेत. आणि मी फर्स्ट टाईम आलो या ब्रिजवर, तर आपल्यापैकी कोणी बघत असाल तर या बिंदास या ब्रिजवर फोटो काढा, टाईम स्पेंड करा, फॅमिलीसोबत या, मजा करा, पण फालतूपणा करू नका. बाईक घेऊन आल्यावर स्टंट वगैरे मारायचा प्रयत्न करू नका कोणी. जोपर्यंत रस्ता आहे तोपर्यंत आपण जाऊयात, कुठपर्यंत रस्ता आहे माहिती आहे मला, पण आपण जाण्याचा प्रयत्न करूयात. मग पुन्हा याच रस्त्याने U-टर्न मारून रिटर्न. गुगल मॅपमध्ये हा रस्ता तुम्हाला कुठेच दिसणार नाही. मासवणचा सूर्य नदीचा ब्रिज सोडला ना, त्यानंतर हार्डली 1 किलोमीटर नंतर हा ब्रिज आहे. हो कुत्रे बघा इथे रस्त्याला, कुत्रे, नंतर बकरी पूर्ण रस्त्यावर आलेत, कारण की गाडीच नाही ना कुठेकडे, चालतच नाही आहेत, तर म्हणून हे सर्व रस्त्यावर फिरतात मस्त मोकळेपणाने. मागे काय दिलं आहे, कसला बोर्ड आहे माहिती नाही, किलोमीटर दिलं आहे कसं तरी, जाताना आपल्याला समजेल कोणतं किलोमीटर काय आहे ते. आरामात 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 आरामात. बिचारा क्रिकेट खेळायला माझी चुकी आहे, मी काय गाडी घेऊन आला. काय नाही असंच फिरतोय हो, खेळा डायरेक्ट पोरगा धावत झाला, कॅच गेला. त्यांची पण चुकी नाही, ते बिचारे रस्ता खाली असल्यामुळे खेळतात आणि मी फिरतोय गाडी घेऊन मस्त. भाई हा रस्ता संपतच नाही आहे, कुठपर्यंत गेला काय माहिती. हा बघा हा ब्रिज आहे, हा पब्लिक ब्रिज बनवलाय मस्त लोकांनी, आणि इकडे मुलं वस्तू उभे आहेत, चिल मारतायत. हां फ्युलचा इंडिकेटर आला मला, म्हणजे गाडी रिझर्वला लागली आता माझी, घरी तर पोहोचेल आरामात तिसरी. भाई रस्ता संपतच नाही आहे. जेव्हा 1000 किलोमीटर कंप्लीट येईल ना, तेव्हा आपण हा कंटिन्यू रस्ता जिथपर्यंत जातो तिथपर्यंत जाऊयात. आता तरी आपण U-टर्न मारून कल्टी मारूयात, कारण की आता इंडिकेटर पण फ्यूल इंडिकेटर लो आलं आपलं, तर आपण निघूयात. वा मस्त रस्त्याची कंडिशन खूप छान आहे. पालघर मनोर लेफ्टने दिल्ली सरळ. दिल्लीला पण या रस्त्याने जाता येईल आपल्याला, पण बाईक अलाव नाही आहे असं माझ्या माहितीनुसार तरी. पालघरमध्ये एंट्री मारताना सुद्धा तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत. आता इकडे पुढून मी टोल क्रॉस करतोय, पुढून रस्ता असेल की नाही माहिती नाही, रस्ता नसेल तर मला पुन्हा U-टर्न मारून पुन्हा जिकडनं आले त्याच रस्त्याने परत जावं लागणार आहे. रस्ता इथनं बंद आहे, इथनं जाऊन बघा तिथनं रस्ता आहे का नाही. बंद आहे रे, इथं पण रस्ता बंद आहे. जाणार कसे किंवा मला एवढ्या जिकडनं आले तर त्याच रस्त्याने परत जावं लागलं असं. बंद बंद बंद. चला या रस्त्याने जाऊयात. आणि पुन्हा बाईकच्या गावात आता पाय घसरला होता, मस्त चांगला चिखल होतं, तर पडलं असतं मी. तसं राईट मारून आपण निघूयात पालघरच्या दिशेने. राईट मारायचं बाई, चिखल आहे चिखल आहे चिखल, इथे पडला ना वाट लागून जाईल. चिखल आहे पूर्ण बाई, सावकाश. आणि गाडी बंद, आणि गाडी एवढी वजन आहे नाही की एकट्याला उचला जमणार पण नाही. भाई सावकाश. चला तर डायरेक्ट पालघर. ज्या रस्त्याने आलो होतो त्याच रस्त्याने पुन्हा रिटर्न जातो मी. आता काय एवढं दाखवण्यासारखं काही नसेल, तर काय असेल तर मी नक्कीच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. चला आलो पालघरमध्ये. 4 रस्त्यावर थांबलो सिग्नलवर. गाडी पेट्रोल टाकायला जाऊ पहिला आपण, तर गाडी उद्या सकाळ 6:30 वाजता निघायचं आहे. मग सकाळ कुठे जाऊ पेट्रोल टाकायला, म्हणून आत्ताच टाकून घेतो, म्हणजे सकाळी नॉनस्टॉप आपल्याला जाता येईल औरा हॉटेलला ब्रेकफास्ट राईडसाठी. पाऊस आला लवकर जावं लागेल मला, ते भिजेल. रिमझिम पाऊस आहे एकदम अजूनपर्यंत, पण पाऊस आला थेंबे मोठे मोठे पडतात. पाट्यावर टाकून लगेच घरी जातो, जोराचा पावसाचा वाट लागून जाईल. चल लवकर पाऊस येतोय. आला भिजणार वाटतं मी, भिजायचं नाही मिळत. नाही तर गोप्रो पण आता वॉटर केस नाही लावली आहे मी. पेट्रोल टाकायला जावं लागतं, मला पेट्रोलला गर्दी आहे का. हो गर्दीच आहे.
पण टाकू गावात पेट्रोल तर टाकून घेऊयात पहिलाच. चल चल इकडे थांबू नको ट्रॅफिकमध्ये, थांबायचं वाट लागेल. थांबू की जाऊ, थांबू की जाऊ, थांबू की जाऊ. चल चल निघून घेऊयात, त्याला जाऊयात घरीच. पेट्रोल टाकला असेल तर नंतर रात्री येऊ शेअरिंग मारून. लवकर सोडा काका, पाऊस येतोय, पाऊस येतोय, पाऊस येतोय. लवकर 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 काका. चला सोडलं नशीब. माझं रोटे घरी जायपर्यंत मी भिजून जाणार आहे पूर्णच.